श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान, सुखाचा, समाधानाचा जाऊ देत. हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. माघ महिना अत्यंत शुभ आणि पवित्र मानला गेला आहे. या महिन्यामध्ये गणेश जयंती, वसंत पंचमी, रथसप्तमी, भीमाष्टमी, भीष्म द्वादशी असे सण येतात. माघ पौर्णिमा आणि गुरुप्रतिपदा यानंतर येणारे महत्त्वाचे व्रत म्हणजे संकष्टी चतुर्थी. माघ महिन्यातील संकष्टी चतुर्थी अनेक अर्थाने महत्त्वाची मानली जाते. काही ठिकाणी संकष्टी चतुर्थीला द्विजप्रिया संकष्टी चतुर्थी असंही म्हटलं जातं. प्रत्येक महिन्यात संकष्टी चतुर्थीचे व्रत अतिशय मनोभावे आचरले जाते. माघ महिन्यात वद्य चतुर्थीला केले जाणारे संकष्टी चतुर्थीचे व्रत यंदा रविवार 16 फेब्रुवारी 2025 रोजी आहे. विविध कलांच्या आविष्काराने सर्वांशी खुला संवाद साधणारे आणि सर्वांना आपलेसे वाटणारे दैवत म्हणजे गणपती बाप्पा. पराक्रमी असले तरी कोपिष्ट नाही, तेजस्वी असले तरी तापहीन असे हे दैवत. यामुळेच देवत्व असलेला गणपती जवळचा आणि आपल्यातलाच वाटतो. गणेशांची शाश्वत भक्ती लाभण्यासाठी गणपती उपासक प्रत्येक महिन्यातील संकष्टी चतुर्थीला गणेशांचे व्रत करतात. प्रत्येक संकष्टीला आपापल्या परीने आणि पद्धतीने गणपती बाप्पांना भजत पूजत असतात. गणेश व्रतांमध्ये संकष्टी चतुर्थीचे व्रत सर्वोच्च आणि सर्वश्रेष्ठ मानले जाते. हे व्रत आचरल्यामुळे विघ्नहर्ता बाप्पा लवकर शुभ फळ देतात अशी मान्यता आहे. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी इतर दिवसाच्या तुलनेने गणेश तत्व हे 1000 पटीने सक्रिय झालेलं असतं. त्यामुळे आपण ज्याही सेवा उपासना करू त्याचं आपल्याला शीघ्र फळ मिळतं. आज या व्हिडिओमध्ये एक अतिशय प्रभावी उपाय मी शेअर करणार आहे. या उपायामध्ये उद्या रविवारी आलेल्या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी तुम्हाला सकाळी उठल्याबरोबर घराच्या उंबरठ्यावरती ही एक वस्तू ठेवायची आहे. उंबरठ्यावरती ही वस्तू ठेवल्याने आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. कुटुंबाची, मुलाची, पतीची भरभरून अशी प्रगती होईल. तर हा उपाय कशा प्रकारे करायचा आहे? उंबरठ्यावरती जी वस्तू ठेवायची आहे, नंतर त्या वस्तूचं काय करायचं, ही संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा. त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तर पहा, उद्या रविवारी आलेल्या संकष्टीच्या दिवशी आपल्याला सकाळीच हा उपाय करायचा आहे. सकाळी ब्रह्ममुहूर्तापासून ते 9च्या आत हा उपाय तुम्ही करू शकता, पण त्या वेळेमध्ये शक्य नसेल तर दुपारी 12च्या आत हा उपाय करण्याचा प्रयत्न करा. जर घरामध्ये खूप समस्या आहेत, अडचणी आहेत, ज्यामध्ये आर्थिक समस्या आहेत, शारीरिक आहेत, मानसिक आहेत, घरामध्ये छोट्या-छोट्या गोष्टीवरून वादविवाद, भांडण, कलह होतात, कोणाशीही कोणाचं पटत नाही, तर जे काही वास्तुदोष आहेत किंवा जेही नकारात्मकता आहे ती संपूर्णपणे घराबाहेर जावी यासाठी उंबरठ्यावरती हा उपाय करायचा आहे. आपल्या घराचा जो उंबरठा असतो तिथूनच चांगल्या आणि वाईट गोष्टी आपल्या घरामध्ये प्रवेश करत असतात. घरामध्ये असलेल्या आर्थिक अडचणी, जसं की तुम्ही खूप कष्ट करून कमवून आणलेला पैसा घरामध्ये फार काळ टिकत नसेल, यानं त्या कारणाने तो खर्च होत असेल, नोकरी व्यवसायाच्या ठिकाणी तुमची म्हणावी तशी प्रगती होत नसेल, आर्थिक भरभराट होत नसेल, घरामध्ये शारीरिक व्याधी वाढलेल्या आहेत, घरात असलेल्या व्यक्ती लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत वारंवार आजारी पडतात आणि तुमच्या घरामध्ये जोही पैसा येतो तो या आजारी व्यक्तींच्या उपचारामध्ये निघून जातो. त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये मुलांविषयक काही समस्या आहेत, मुलांचं अभ्यासामध्ये मन लागत नाही, ते हट्टीपणा करतात किंवा घरातल्यांचं ऐकत नाहीत किंवा बरीचशी मुलं अभ्यासामध्ये खूप हुशार असतात पण म्हणावं तसं यश त्यांना त्यांच्या क्षेत्रामध्ये मिळत नाही. त्याचबरोबर घरामध्ये खूप नकारात्मकता आहे, वास्तुदोष आहे, त्यामुळे बऱ्याचदा असं होतं की आपल्यालाच आपल्या घरामध्ये थांबावंसं वाटत नाही. सतत वादविवाद, भांडण, कटकटी होतात, कोणाशीही कोणाचं पटत नाही, पती पत्नीमध्ये सतत छोट्या छोट्या गोष्टीवरून वादविवाद होतात. तर हे जे काही आपल्या घरातलं दूषित वातावरण आहे ते दूर व्हावं, घरामध्ये सुख समृद्धी यावी यासाठी काही विशिष्ट तिथींना उपाय करावेत. आणि संकष्टी चतुर्थी म्हणजेच आपल्यावर येणारी संकट, विघ्न दूर करणारी अशी तिथी आणि म्हणूनच उद्याच्या या शुभ तिथीवरती आपल्याला हा अत्यंत प्रभावी उपाय घरामध्ये करायचा आहे. पण उपाय करण्यापूर्वी तुम्हाला पहाटे लवकर उठायचं आहे. उठल्यानंतर घराची स्वच्छता करायची आहे. त्यानंतर अंघोळ वगैरे झाली की सर्वप्रथम तुम्हाला देवपूजा करायची आहे. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी दिवसभर उपवास करावा. गणपती बाप्पांची षोडशोपचार किंवा पंचोपचार पूजा करावी. शुद्ध पाण्याने गणपतीच्या मूर्तीचा अभिषेक करावा. अभिषेक करतेवेळी अथर्वशीर्ष पाठ असल्यास 21 वेळा आवर्तन करावेत किंवा एक आवर्तन केलं तर ते पाणी तुम्ही तुमच्या मुलांना प्यायला द्यायचं आहे किंवा तुम्ही ओम गणगणपते नमः या मंत्राचा 108 वेळा जप करा. त्यानंतर बाप्पांना लाल रंगाचं जास्वंदाचं फूल, दुर्वांची एक जुडी आणि धूप दीप अर्पण करून बाप्पांची आरती करायची आहे.
एवढी सेवा करून झाल्यानंतर मग आपल्याला हा उपाय जो आहे तो उंबरठ्यावरती करायचा आहे. पण त्याआधी तुम्हाला काय करायचं आहे, एक कलश भरून पाणी घ्यायचं आहे. या पाण्यामध्ये चिमूटभर हळद टाकायची आणि हे पाणी घेऊन तुम्हाला उंबरठ्याजवळ जायचं आहे. उंबरठा आपला जो असतो तो त्यावरती आपल्याला हे जे पाणी आहे ते थोडं-थोडं शिंपडायचं आहे आणि उंबरठ्याच्या बाहेर देखील हे पाणी शिंपडायचं. त्यानंतर उंबरठा आपल्याला या पाण्याने स्वच्छ पुसून घ्यायचा आहे. उपाय करण्यासाठी आपल्याला एक दिवा घ्यायचा आहे. हा दिवा मातीचाच घ्यायचा म्हणजे मातीची पंती. मातीची पंती ही पंचमहाभूतांनी बनलेली असते. मानवी शरीर देखील पंचमहाभूतांनी बनलेलं असतं. मातीची पंती देवी लक्ष्मीला आपल्या घराकडे आकर्षित करते. म्हणूनच मातीच्याच पंतीचा वापर आपल्याला करायचा आहे. मातीची पंती घेतल्यानंतर त्यामध्ये शुद्ध गाईचं तूप घालायचं आहे. गाईचं तूप नसेल तर म्हशीचं तूप वापरलं तरी चालेल. त्यामध्ये चिमूटभर हळद घालायची. त्या दिव्यामध्ये तुम्हाला 2 वातींची 1 वात करून घालायची आहे. या दिव्याला तुम्हाला आसन द्यायचं आहे. त्यासाठी एक छोटीशी प्लेट घ्यायची. या प्लेटवरती ओलं कुंकू करून स्वस्तिक हे शुभचिन्ह काढायचं आहे. परिपूर्ण स्वस्तिक काढायचं. मधोमध 4 बिंदू, साईडला 2 उभ्या रेषा द्यायच्या आहेत. त्यावरती आपल्याला थोडेसे तांदूळ पसरून घ्यायचे आहेत आणि तांदळावरती हळदी कुंकू अर्पण करून तो दिवा त्या प्लेटमध्ये ठेवायचा आहे. दिवा आपल्याला देवघरासमोर म्हणजेच गणपती बाप्पांसमोर प्रज्वलित करायचा आहे. प्रज्वलित केल्यानंतर आपल्याला 21 दुर्वांची एक जुडी घ्यायची आहे. जुडी घेतल्यानंतर दुर्वांचं देठ बाप्पांकडे करून आपल्याला दुर्वा हातामध्ये घेऊन म्हणजेच आपल्या उजव्या हातामध्ये पकडून आपल्याला 1 वेळा अथर्वशीर्षाचं पठण करायचं आहे. 1 वेळा संकटनाशक स्तोत्राचं पठण करायचं आहे. त्याचबरोबर आपल्याला 108 वेळा ओम गणगणपते नमः या मंत्राचा जप करायचा आहे. ओम गणगणपते नमः हा गणपती बाप्पांचा महामंत्र आहे. तुम्ही जपमाळ हातामध्ये घेऊन हा जप करू शकता किंवा बोटावरती मोजून तुम्हाला हा जप करायचा आहे. एवढी सेवा करून झाल्यानंतर मग तुम्हाला एक ताट घ्यायचं आहे. या ताटामध्ये तो दिवा ठेवायचा आहे. हळदी कुंकू अक्षता घ्यायच्या आहेत आणि तुम्ही ज्या दुर्वा घेतलेल्या आहेत त्या घेऊन तुम्हाला उंबरठ्याजवळ जायचं आहे. उंबरठ्याजवळ गेल्यानंतर उंबरठ्याची सर्वप्रथम तुम्हाला पंचोपचार पूजा करायची आहे. हळदी कुंकू अक्षता अर्पण करून धूप दीप ओवाळून घ्यायचा आहे आणि जो आपण दिवा सोबत नेलेला होता तो आपल्याला उंबरठ्याच्या बाहेर ठेवायचा आहे. उंबरठ्याच्या बाहेर ठेवताना तो आपल्या हाताच्या उजव्या बाजूला ठेवायचा आहे. म्हणजे ज्यावेळेस आपण घरातून बाहेर जातो त्यावेळेस आपल्या हाताच्या डाव्या बाजूला आणि ज्यावेळेस बाहेरून आतमध्ये येतो त्यावेळेस आपल्या हाताची उजवी बाजू तिथे हा दिवा ठेवायचा आहे. आणि ज्या दुर्वा आपण अभिमंत्रित केलेल्या होत्या त्या दुर्वा देखील आपल्याला तिथेच ठेवायच्या आहेत. असं म्हटलं जातं की ज्यावेळेस आपण अभिमंत्रित केलेल्या दुर्वा आपल्या घराच्या उंबरठ्यावरती म्हणजेच मुख्य प्रवेशद्वाराबाहेर ठेवतो त्यावेळेस आपल्या घरावर येणारी सर्व संकट, विघ्न गणेशांच्या कृपेने दूर होतात आणि आपल्या घरामध्ये सुख समृद्धी येते. जर तुम्हाला काही शत्रुपीडा असेल किंवा बाहेरील एखादी व्यक्ती तुमच्या प्रगतीमध्ये सतत अडथळे आणत असेल तर तो त्रास देखील या उपायामुळे दूर होतो. गणपती बाप्पा हे विद्येचे दैवत आहेत. त्याचबरोबर ते विघ्नहर्ता आहेत आणि या साध्या सोप्या उपायाने देखील आपल्या घरामध्ये भरपूर फरक जाणवतो. आपल्या कुटुंबाची, मुलाची, पतीची भरभरून अशी प्रगती होते. आता संकष्टी चतुर्थीच्या दिवशी हा दिवा आणि दुर्वा ज्या आहेत त्या तुम्हाला दिवसभर घराच्या उंबरठ्याबाहेरच ठेवायच्या आहेत. संध्याकाळी दिव्यामध्ये परत तूप घालून तुम्ही तो दिवा प्रज्वलित करायचा आहे. दुसऱ्या दिवशी तुम्ही ह्या दुर्वा तिथून उचलायच्या आहेत आणि आपल्या घरातच एखाद्या कुंडीमध्ये, कुंडीच्या मातीमध्ये या दुर्वा बाप्पांचा आशीर्वाद समजून तिथे दाबून द्यायच्या आहेत किंवा तुम्ही निर्माल्यामध्ये टाकून देऊ शकता आणि हा दिवा तुम्ही परत एखाद्या उपायासाठी वापरू शकता. आता तुम्हाला हे व्रत तुम्ही करत असाल तर हे व्रत तुम्हाला संध्याकाळी चंद्रोदयानंतर सोडायचं आहे. बघा संकष्टी चतुर्थीच्या दिवशी उपवास जो आहे तो चंद्रदर्शन झाल्यानंतरच सोडावा. तुमच्या घरामध्ये कॅलेंडर असेल तर कॅलेंडरवरती चंद्रोदयाची वेळ जी आहे ती प्रत्येक भागानुसार वेगवेगळी असते. तर जी वेळ चंद्रोदयाची दिलेली आहे त्यावेळेस तुम्हाला संध्याकाळी चंद्राला अर्घ्य द्यायचा आहे आणि त्यानंतर तुमचा उपवास सोडायचा आहे. संध्याकाळी बाप्पांसाठी तुम्ही नैवेद्य अर्पण करायचा आहे. मोदकाचा नैवेद्य सोबतच घरामध्ये जीही भाजी पोळी वगैरे बनलेली असेल तो नैवेद्य अर्पण करून मग तुम्हाला उपवास सोडायचा आहे. असं केल्याने या व्रताची संपूर्ण फलश्रुती तुम्हाला मिळेल. तर चला याबरोबरच आजचा हा व्हिडिओ मी इथंच एंड करते. व्हिडिओ आवडला असेल, थोडा जरी हेल्पफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओसोबत. श्री स्वामी समर्थ.